नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून अनेक 32 फायदेशीर योजना राबवल्या जात आहेत. त्या अंतर्गत भांडी संच तसेच पेटी असे विविध वस्तू कार्यांना दिल्या जात आहेत. तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कसा लाभ घ्यायचा आणि अर्ज कसा करायचा ही संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून अनेक फायदेशीर योजना राबवल्या जात आहेत. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सरकारकडून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि अद्याप तुम्हाला भांडे मोफत मिळाले नसतील तर कसा मिळवायचा, बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेक बांधकाम कामगारांना सरकारद्वारे त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे ते अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुम्हाला सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या 32 योजनांचा लाभ मिळतो. बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी योजना खूपच फायदेशीर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पण हे लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ दिला जातो. तर तुम्हाला बांधकाम कामगारासाठी नोंदणी करावी लागते आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे बांधकाम कामगारासाठी कार्ड दिले जाते आणि त्या कार्डानुसार तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ दिला जातो. बांधकाम कामगारांसाठी नोंदणी कशी करायची? बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट महाबीओडब्ल्यू वर जावा. कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्म वर क्लिक करा. ₹1 पेमेंट करून अर्ज सक्रिय करा आणि मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे अर्ज भरायचा इथं माहिती हवी असेल तर आपल्याला कमेंट करा. आपण तुमच्यासाठी बांधकाम कामगार कशा प्रकारे अर्ज करायचा ही संपूर्ण माहिती आपण आज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा की आम्हाला बांधकाम कामगारासाठी फॉर्म भरायचा आहे. असं बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करावा? बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येतो. जर एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल तर बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी बोलवले जाते आणि आधार बायोमेट्रिक केली जाते आणि तुमचा अर्ज पात्र ठरला तर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं जावं लागतं आणि तुमची बायोमेट्रिक घेतल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी दिली जातात. त्याच अंतर्गत तुम्हाला एक कार्ड दिले जाते आणि त्या कार्ड अंतर्गत तुम्ही या 32 योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे ₹1 तुम्हाला अनेक प्रकारच्या योजना लाभ मिळू शकतो. तर ज्याही बांधकाम कामगारांनी अजून नोंदणी केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर बांधकाम कामगार या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून घ्यायची. तर आता तर प्रत्येक ठिकाणी भांडी वाटप चालू आहे. खूप जणांना भांडी वाटपचा लाभ मिळाला आहे. त्यासोबत पेटी वाटप असे भरपूर योजना या बांधकाम कामगारांसाठी दिल्या जात आहे. मुलांसाठी शिष्यवृत्ती, त्यांच्या अंतर्गत त्यांना घर बांधण्यासाठी पैसे, सर्व प्रकारच्या योजनाही सरकार राबवत आहे. तर तुम्ही नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर बांधकाम कामगार वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोंदणी करायची. तर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ आणि अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.